स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 12. पांडुरंग अभ्यासाला बसला तेव्हा सकाळचे 8 वाजून गेले होते. मोडक गुरुजींच्या समोर बाहेरच्या ओटीवर पांडुरंग बसला होता. अभ्यासापेक्षा खेळामध्ये पांडुरंगाला अधिक रस होता. त्यामुळे एका जागी बराच वेळ बसणं त्याच्या अगदी जीवावर यायचं. परंतु आज तो गुरुजींसमोर शांत चित्तानं बसला होता. मुळीच चुळबुळ करत नव्हता. नाहीतर एरवी गुरुजी शिकवत असताना मध्येच तो त्यांना म्हणायचा, मी अजून छोटा आहे, मला खेळू द्या ना, मोठा झालो ना की करीन अभ्यास. ही गोष्ट अण्णांच्या कानावर गेली म्हणजे ते लटक्या रागानं म्हणायचे, घरी चांगलं शिकायला मिळतं ते नको असेल तर शाळेत जा. मग पुन्हा अभ्यास सुरू व्हायचा. पांडुरंगाला तेव्हा असह्य होऊन जायचं. आजीची आठवण तर हमखास यायची. आजी त्यावेळी कुठे दूर गेलेली नसायची. स्वयंपाकघरात नाहीतर मागच्या खोलीत असायची. पण थोडा वेळ जरी ती दिसली नाही तरी त्याच्या जीवाची घालमेल व्हायची. आजीवर त्याचा एवढा जीव होता की क्षणभरही डोळ्यांसमोरून दूर गेलेली त्याला ती खपत नसे. मोडक गुरुजींकडून बराच वेळ सुटका झाली नाही म्हणजे पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीकडे यायचा आणि तिला बिलगायचा. आज मात्र तो शांतपणानं गुरुजींपुढे बसला होता. नर्मदा अंगणात सडा घालत होती. सरस्वतीबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. तर अण्णांनी नुकतंच सकाळचं आन्हीक उरकलं होतं आणि ते स्वयंपाकघरात आले होते. सरस्वतीबाईंकडे बघून ते म्हणाले, आज स्वारी अभ्यासातून उठलेली दिसत नाही. त्या म्हणाल्या, आज सकाळपासूनच तो घुम्या बनलाय. काल रात्री सांगितलेली पांडुरंग पंतांची कहाणी ऐकून अंतर्मुख झालेला दिसतोय. तुम्हाला सांगतो, तो लहान असला तरी अतिशय विचारी आहे, चौकस बुद्धीचा आहे. त्याच्या मनावर अनिष्ट परिणाम होईल असं आपण काहीही करता कामा नये. म्हणूनच त्याला भीती दाखवू नका असं मी तुम्हाला रात्री म्हटलं. खरं आहे तुमचं म्हणणं. माझाही तो किती लाडका आहे म्हणून सांगू. अहो, तो फार मोठा होणार आहे. पांडुरंग पंतांनी भाकीत केलेला तो महापुरुष हाच आहे याविषयी माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. त्या संन्याशानं देखील सांगितलेलं आठवत आहे ना. हो तर, तेव्हा मी होते ना तिथेच. पार्वतीलाच त्यांनी ते भविष्य सांगितलं होतं. पार्वतीबाईंचे दिवस भरत आले होते तेव्हा एके दिवशी भर दुपारी 12 वाजता एक संन्याशी त्यांच्या दारी आला. भिक्षान देही असं म्हणून त्यानं अंगणातूनच पुकारा केला होता. जड पावलानं पार्वतीबाई ओसरीवर आल्या तेव्हा तो संन्याशी त्यांच्याकडे नखशिखांत बघू लागला. पार्वतीबाईंनी त्याला विचारलं, काय हवंय तुम्हाला? कोरांना देऊ का शिजवलेलं देऊ? तो म्हणाला, माते, मला काहीही चालेल, पण एक गोष्ट तुला सांगतो ती ध्यानात ठेव. तुझ्या उदरात महापुरुषाचा अंश आहे. यथावकाश दिवस भरले आणि 19 ऑक्टोबर 1920 म्हणजे अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी पार्वतीबाईंनी पांडुरंगाला जन्म दिला. भगवंताच्या योजना भगवंतालाच ठाऊक. प्रभू रामचंद्रांचा जन्म नवमीचा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा, तर पांडुरंगाचा जन्म सप्तमीचा. क्षत्रिय कुलात रामावतार झाला होता. वैश्य कुलात कृष्णावतार होऊन गेला. पांडुरंगाच्या रूपानं ब्राह्मण कुलात अवतार झाला होता का? भगवंताला त्याच्याकडून काही अपेक्षित होतं का? आधुनिक कालात भगवंतानं लोकमान्य टिळकांच्या हातून कर्मयोग लिहून घेतला होता, पण नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला का? कर्माला भक्तीची जोड त्याला द्यावीशी वाटली का? त्यासाठीच हे अवतार कार्य होतं का? ईश्वरी संकेत ईश्वरालाच ठाऊक. मग सरस्वतीबाईंना ते थोडेच कळणार होते? पार्वतीबाईंच्या पोटी महापुरुष जन्माला आला आहे एवढी गोष्ट मात्र त्यांना त्या संन्याशानं केलेल्या भाकितावरून समजत होती.
तो सारा प्रसंग सरस्वतीबाईंच्या डोळ्यासमोर आता उभा राहिला होता. त्या पुढं म्हणाल्या, ही दोन्ही भाकीतं खचितच खरी ठरणार आहेत. आहेच तसा माझा पांडुरंग. त्यांचं बोलणं चालू असतानाच पांडुरंग कुरबुरत त्यांच्याजवळ आला. अण्णा, माझी पाटी फुटली. अरे, कितवी पाटी आहे ही? परवाच नवी आणली होती ना, मग फुटली कशी? सरस्वतीबाईंच्या या प्रश्नांना अण्णांनीच उत्तर दिलं. ते म्हणाले, अहो, हा एक पाठी आहे. एकदा शिकवलं म्हणजे ते त्याच्या मनात कायमचं ठसतं. याला पाटीची मुळीच आवश्यकता नाही. मोठा झाल्यानंतर हा नुसता बोलेल आणि लोक याचं बोलणं लिहितील. एवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं. नर्मदाताई बाहेरूनच ओरडली, अण्णा, पांडुरंग, आई तात्या आले. पांडुरंगानं मोठ्या उत्साहानं मोडक गुरुजींकडे बघितलं. गुरुजी हसून म्हणाले, आज एवढाच अभ्यास पुरे. मग पांडुरंग धावतच बाहेर आला. पाठोपाठ आजी आणि अण्णासुद्धा बाहेर आले. मध्यम उंचीच्या वैजनाथ शास्त्रींनी तेव्हा डोईवर लालसर रंगाचा जरीचा फेटा बांधला होता. अंगात पांढरा शुभ्र लांब बाह्यांचा सदरा होता. तसंच पांढरं शुभ्र धोतर ते नेसले होते. गळ्याभोवती उपरणं घेतलं होतं. पार्वतीबाईंनी तपकिरी रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. कपाळावर नेहमीप्रमाणे मोठं कुंकू लावलं होतं. नीटनेटके बसवलेले त्यांचे केस प्रवासामुळं थोडे अस्ताव्यस्त झाले होते. धावतच जाऊन पांडुरंग त्या दोघांना बिलगला. नर्मदासुद्धा आपल्या आईला बिलगली. त्या दोघांसह वैजनाथ शास्त्री आणि पार्वतीबाई ओसरी चढून वर आले. हातातली ट्रंक वैजनाथ शास्त्रींनी खाली ठेवली आणि मग त्या दोघांनी अण्णा आणि आई यांना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देताना अण्णा म्हणाले, शतायुषी भव. प्रवासात काही त्रास झाला नाही ना? वैजनाथ शास्त्रींनी गळ्याभोवतीचं उपरणं हातात घेतलं होतं. त्यानं वारा घेत ते म्हणाले, नाही, काही त्रास झाला नाही. पार्वतीबाई तेव्हा सरस्वतीबाईंबरोबर आत गेल्या होत्या. वैजनाथ शास्त्री तिथेच ओसरीवर काही वेळ विसावले. पांडुरंग त्यांनाच बिलगून बसला होता. मोडक गुरुजींनी तात्यांची विचारपूस केली आणि मग ते त्यांचा निरोप घेऊन निघून गेले. अंमळ स्थिरावल्यानंतर पांडुरंगानं विचारलं, तात्या, तुम्ही आता इथेच राहणार ना? त्याच्या मस्तकावरून मोठ्या प्रेमानं हात फिरवत त्याचे तात्या म्हणाले, 4 दिवसच राहणार बाळा. का? तुम्ही इथेच का नाही राहत? अरे, इथं राहून कसं चालेल? पाठशाळा सुरू करायची आहे ना तिकडे. तात्या, इथे पाठशाळा का काढत नाही? इथे ना, तू मोठा झालास की इथेही सुरू करू बरं का. मी मोठा केव्हा होणार? त्याचा तो निरागस प्रश्न ऐकून तात्यांनी त्याला आपल्या पुढ्यात ओढून घेतलं. अण्णा तेव्हा म्हणाले, हा काय प्रश्न विचारील ते सांगता येत नाही तात्या. फार हुशारीनं प्रश्न विचारतो. याचे प्रश्नही जगावेगळे असतात. अतिशय विचारी आणि चौकस बुद्धीचा आहे तो. हो की नाही रे? तात्यांच्या पुढे बसल्या बसल्या पांडुरंग खुदकन हसला. तेवढ्यात नर्मदा पाणी घेऊन आली. तांब्याच्या फुलपात्रात पाणी ओतून ते तिनं तात्यांना दिलं. अण्णा पुढं म्हणाले, ही तुझी मुलगी फार सालस आहे हो. पांडुरंगालाही ती किती सांभाळते म्हणून सांगू. तुम्हा आईवडिलांची माया ती एकटी त्याला देते. तिचा कसलाही त्रास नाही. 2-3 वर्षात बिचारी सासरी जाईल. मग पांडुरंगाकडे बघत ते कौतुकाने म्हणाले, हा तुझा पोरगा मात्र नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. याच्या डोक्यात तसले प्रश्न येतातच कसे याचं मला नवल वाटतं. देव ताम्हणातल्या पाण्यात ठेवले तर म्हणतो, अण्णा, देव पाण्यात कशाला घालता? त्यांना मोड येतील ना. देवांना मोड? तात्यांच्या प्रश्नावर अण्णा म्हणाले, अरे, पाण्यात भिजवलेल्या वालांना मोड आलेले त्यानं बघितले होते. त्याला वाटलं देव पाण्यात घातले म्हणजे त्यांनाही मोड येतील. बोल आता, काय उत्तर द्यायचं? हे ऐकून तात्या हसत सुटले. पांडुरंगही हसला आणि आईकडे पळाला. मग तात्यांकडे बघून अण्णांनी विचारलं, संस्कृती प्रसाराचं तुझं काम कसं काय चालू आहे? तात्या काहीसे विचारमग्न झाले. आपल्या वडिलांना ती गोष्ट सांगावी की नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.
अर्थात आजपर्यंत कोणतीही गोष्ट त्यांनी वडिलांपासून लपवून ठेवली नव्हती. ते अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते, निर्मळ मनाचे होते. अजातशत्रू माणूस कसा असतो हे तात्यांकडे पाहता क्षणी कुणालाही समजत असे. त्या सौजन्य मूर्तीकडे अनन्यसाधारण बुद्धिमत्ता होती, पण तितकीच नम्रता होती. उच्च संस्कारांनी ते घडले होते, परंतु अंगभूत विनय मुळीच उणावला नव्हता. विशाल अंतःकरणाच्या तात्यांनी आपली अस्मिता आणि निर्लेपता प्रकर्षानं जपली होती. संस्कृत भाषेचा प्रसार करण्याचं आणि विद्यादानातून समाजसेवा करण्याचं व्रत त्यांनी आजवर आचरलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.